नमस्कार मैत्रिणो. आज आपण चांदवड शहराच्या अहिल्याबाई होळकर यांच्या वाड्याचं दर्शन घेणार आहोत. तर ही जी वेश दाखवली, तर ही बाजारपेठाची वेश होती आणि ही जी होती, तर ही मागच्या साईडची वेश आहे. तर चांदवडमध्ये 7 वेशी असे दरवाजे होते. अहिल्याबाईंच्या काळात 7 वेशी होत्या. तर आपण गावातल्या वेशीने आलेलो आहोत आणि आपण घोळकर वाड्याजवळ आलेलो आहोत. रंगमहाल घोळकर वाडा म्हणायचे आणि त्याचं नाव जे दिलेलं आहे तर रंगमहाल. हा जो रंगमहाल आहे त्याचा हा भव्य दरवाजा आहे. हत्तीने सुद्धा तोडू शकत नाही असा हा भव्य दरवाजा आहे. त्याला मोठ्या-मोठ्या खिळे ठोकलेले आहेत. हे बघा मी दाखवत आहे. याला मोठे खिळे लावलेले आहेत की हा दरवाजा आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे. हा छोटा दरवाजा आहे आणि पूर्ण त्याचं जे बांधकाम आहे, पूर्ण जे आहे ते दगडी बांधकाम आहे पूर्ण. तर आजूबाजूला हे 2 पहारेकरांचे मध्ये रूम होत्या. पहारेकरांसाठी तिथे मध्ये रूम होते आणि दोन्ही साईडला मोठी दगडी असे बुरुज आहे. हे बघा दोघं साईडला मी एक बुरुज दाखवला आहे तुम्हाला. दुसऱ्या साईडला सुद्धा हा मोठा असा असं बुरुज बांधलेला आहे. तर तिथून टेहळणी करायचे की सैनिकांसाठी तिथे टेहळणी करायचे. तर त्याच्यानंतर इथे ह्या अहिल्याबाई होळकर वाड्याला 300 वर्ष पूर्ण होणार आहे आणि त्याची खूप तयारी चालू आहे. बघा मी तुम्हाला तिथलं जे जुना बोर्ड आहे तो दाखवलेला आहे. ऐतिहासिक बोर्ड तो दाखवलेला आहे. परत एकदा मी तुम्हाला हे रंगमहालाचा जो दरवाजा आहे तो दाखवत आहे. आणि आपल्याला ह्या दरवाज्यातून मध्ये जायचं नाही. आपण ज्या मागच्या साईडने जाणार आहोत, हे बघा मागच्या साईडने गेलेलो आहोत आणि ही जी आपण दरवाज्यातून काम चालू होतं आणि ज्या वरती जायचं सैनिकांसाठी वरती बघा ह्या दरवाज्यात आपण मागच्या साईडने आलेलो आहोत. दरवाजा बंद आहे, तिथे काम चालू आहे. मी म्हटलीच की 300 वर्ष झालेले आहेत आणि येत्या 29 तारखेपासून तिथे उत्सव आहे. 300 वर्ष झालेले आहेत त्याच्यामुळे तिथे उत्सव आहे. तर आपण मध्ये आल्यानंतर इथे जे आहेत बघा, आपण वाड्याच्या दुसऱ्या बाजूने आलेलो आहोत. तर मी तुम्हाला वाड्याचा मोठा हा बंद असलेला दरवाजा दाखवला आणि ह्या दोघं साईडला सैनिकांसाठी. तर आपण ह्या मुख्य वाड्यात जाणार आहोत. तर खालचा तुम्हाला सगळ्यात आधी हा समोरचं दिसत आहे, काम चालू आहे. ह्या ठिकाणी इथे हनुमानाचं मंदिर आहे बघा. हनुमानाचं मंदिर आहे तिथे छान असं. हे पूर्ण जुनंच आहे अहिल्याबाईंच्या काळातलं. त्यांनी आधी हनुमानाचं मंदिर त्या पुढच्या जे आहे. तर या ठिकाणी खालचा हा सभागृह आहे. हा पूर्ण लाकडी बांधकामात आला हा सभागृह आहे. तर हा खालचा पहिला सभागृह आहे. हा पूर्ण लाकडाच्या याच्यातून केलेला आहे. तर त्याचं पूर्ण असं बघा लाकडी काम केलेलं आहे. खाली दगडी आहे. त्याला दगडांचं हे दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा पूर्ण लाकडात केलेला आणि हा महालाचा पूर्ण मोठा दरवाजा आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला मी दाखवत आहे. हा दरवाजा बंद केलेला आहे त्यांना. तर मी म्हटलीच की या रंगमहालाचं काम चालू असल्यामुळे हा सगळं सध्या बंद केलेला आहे. तर हा मोठा भव्य असा हा महालाचा दरवाजा आहे. पूर्ण लाकडात केलेला आहे आणि खालचा सभागृह मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघा असा हा खालचा मोठा सभागृह. इथे खूप असा भव्य असा हा मोठा सभागृह आहे आणि सभागृहाच्या वरती असं माळा सुद्धा केलेला आहे की काही लोकांना जर जागा नसली तर ते वरती बसू शकतात. तर असा हा रंगमहालाची सुरुवातीला हा खालचा सभागृह आहे बघा. हे लाकडात असं बारीक कोरीव काम केलेलं आहे आणि पूर्ण लाकडी काम आहे. तुम्हाला मी अगदी जवळून दाखवणार आहे बघा. किती छान असं आहे बघा. या ठिकाणी अगदी बारीक काम केलेलं आहे आणि पूर्ण लाकडामध्ये काम केलेलं आहे. असा ह्या रंगमहाल हा अहिल्यादेवींचा. तर याला 300 वर्ष पूर्ण होणार आहे. तर त्याच्यामुळे काम चालू आहे. हे बघा ह्या ठिकाणी माळा केलेला आहे. खाली रूम आहे आणि वरती सुद्धा आपल्याला बसता येईल की जेणेकरून कोणी महिला आल्या तर त्यांच्यासाठी ही वरती व्यवस्था केलेली होती आणि खाली माणसं बसतील, वरती महिला बसतील अशा बघा या ठिकाणी महिलांसाठी जागा केलेली होती. आणि बघा वरती जे पूर्ण कडीपाट
याला लाकडातलं कडीपाट असं म्हणतात आणि हे पूर्ण बांधकाम चुन्यामध्ये केलेलं आहे आणि या बांधकामाला 300 वर्ष पूर्ण झालेले आहेत. पूर्ण व्हिडिओ बघा, खूप सुंदर व्हिडिओ आहे. आपला याच्यावरतीचा दुसरा जो सभागृह आहे तो खूपच सुंदर आहे, अप्रतिम आहे. तर आपण ह्या मुख्य दरवाजातून आत गेल्यानंतर बघा अशा पद्धतीने आता ह्या दरवाजांना कामं चालू आहेत त्याचे. तर असं छान असं हे खालचा हा सभागृह आहे. आपण आता वरती मुख्य दरवाजाने वरती आलेलो आहोत आणि वरती बघा ह्या ठिकाणी आपल्याला पूर्ण असं पेंटिंग केलेली आहे. हा जो दुसरा सभागृह आहे या ठिकाणी बघा, इथे दाराच्या वरती गणपती आणि बघा किती सुंदर असं दाराच्या वरती देवळी केलेली आहे आणि देवळीमध्ये गणपतीचं चित्र म्हणजे पेंटिंग केलेली आहे आणि वरती छताला सुद्धा पेंटिंग केलेली आहे त्यांनी. तर हा खास असा हा दुसरा सभागृह होता त्यांचा. तर त्या सभागृहाला पूर्ण पेंटिंग केलेली आहे. तर पक्षी म्हणजे सगळं चित्रीकरण केलेलं आहे त्यांनी. काही देवदेवता आहेत, काही लग्नाचं किंवा हे बघा अशा पद्धतीने डिझाईन काढलेली आहे. काही लग्नाचे हे ठेवले आहे, हत्ती, घोडे, अंबारी असे अप्रतिम चित्र काढलेले आहेत. हे बघा, मी नारळाचे झाडं दाखवले आहेत काही ठिकाणी आणि खूप सुंदर असा हा बघा या ठिकाणी छान असं चित्र तुम्हाला दिसतच असेल. तर आजही असे चित्र इथे दिसत आहे, खूप सुंदर. याला 300 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि अहिल्याबाईंचा हा दुसरा सभागृह, मी तुम्हाला आधी खालचा पहिला सभागृह दाखवला होता, हा दुसरा सभागृह आहे. तर इथे बघा महिला, पुरुष, काही लहान मुलं आणि निसर्गाचे चित्र काढलेले आहेत. असे खूप काही देखावे काढलेले आहेत की लग्न समारंभाचे, पक्ष्यांचे असे छान असे हे देखावे ह्या ठिकाणी चित्रीकरण केलेले आहेत. आणि पूर्ण हा जो सभागृह आहे बघा, असं चित्रीकरण तिथे पूर्ण सभागृहात ते चित्र काढलेले आहेत. तर त्या सभागृहावरूनच त्याला नाव हे रंगमहाल असं नाव पडलेलं आहे, कारण तो रंगीत चित्रांनी काढलेला आहे आणि रंगीत चित्रांचा हा सभागृह असल्यामुळे त्या वाड्याला नाव दिलेलं आहे. तर रंगमहाल असं हे नाव दिलेलं आहे. तुम्हाला दाखवत आहे मी. आणि हे वरचं काम बाकी आहे, खालचीच सजावट चालू आहे अजून. आणि याची डागडुजी ते आता पुरातन खात्याने ह्याची डागडुजी जे आहेत ते त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने ह्या देवळ्या, त्याच्यामध्ये माझ्या अंदाजाने दिवे वगैरे ठेवत असतील, कारण पूर्वीच्या तेव्हाच्या काळामध्ये दिवे काही नसतील तर ते दिवे ठेवत असतील प्रकाश पडण्यासाठी आणि तिथे कंदील वगैरे किंवा असं दिवे ठेवत असतील. तर आपण बघा ह्या खोलीकडे जात आहोत. तर ह्या खोलीकडे जात आहोत तर ते बघा किती कसं आहे ते बघणार आहोत आपण. बघा या ठिकाणी त्यांनी नाव दिलेलं आहे मुद्देमाल खोली. तर ह्या खोलीमध्ये त्यांचं काही मुद्देमाल असू शकत असतील, तर त्यामुळे त्या खोलीचं नाव दिलेलं आहे त्यांनी. आणि तिथे मुद्देमाल खोली, आणि तिथे बघा असे झाडं, पक्षी, असे हत्ती असे चित्र काढलेले आहेत त्या मुद्देमाल ज्या खोलीतले आहेत चित्र. तर बघा अशा पद्धतीचे इथे चित्र काढलेले आहेत, अगदी छान. आणि तेव्हाच्या काळात अशी पेंटिंग म्हणजे खूपच अप्रतिम आहे. बघा हत्ती, चिमण्या, कावळे, फुलदाणीवर पक्षी बसलेले आहेत. बघा किती सुंदर कल्पना करून चित्र काढलेले आहेत याच्यात. तर तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आपला हा जो अहिल्याबाई होळकरचा जो वाडा आहे हा 2 भागांमध्ये येणार आहे. आपण त्याचे 2 व्हिडिओ करणार आहोत, कारण इतका मोठा आहे तो. तर आपण बघा, मी तुम्हाला हे दाखवत आहे, किती सुंदर आहे. मी हात लावला त्याला, हाताला सुद्धा तो रंग लागलेला नाही आहे. आणि चुन्यावर हे रंगकाम, चुन्यात बांधकाम केलेलं आहे आणि चुन्यात केलेलं ही पेंटिंगचं जे आहे कलरिंग, बघा किती सुंदर आहे हे चित्र.
तुम्हाला मी जवळून दाखवत आहे. पोपट, चिमणी, कावळे, वरती हत्ती आहे. तर ह्या बाजूला सगळे असे चिमणी, कावळे, हत्ती असं दिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूचा जो रूम आहे त्याच्यात तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे दुसऱ्या बाजूचा. तर बघा ह्या ठिकाणी असं बाजून त्यांनी काही कोठ्याडं असतील ठेवण्यासाठी, तर तशा खोल्या आहेत. तर आपण आता दुसऱ्या बाजूकडे जाणार आहोत. तर आपण ह्या दुसऱ्या बाजूला गेलेलो आहोत. तर इथे सगळे देवदेवतांचे फोटो आहेत आणि ह्या ठिकाणापासून आपल्याला पूर्ण वाड्यामध्ये फिरता येईल अशी जागा आहे. बघा इथे सगळे देवदेवतांचे फोटो केलेले म्हणजे पेंटिंग केलेली आहे. या ठिकाणी पूर्ण देव बघा, नरसिंह देवाचं आहे तिथे. त्यांचं छान असं हे चित्र आहे नरसिंहाचं. बघा इथे तिथे तुम्हाला दिसतच असेल नरसिंहाचं. तर असे सुंदर असं हे पेंटिंग केलेलं आहे. खूपच सुंदर असं आहे. बघा असं छान असं हे पेंटिंग तुम्हाला मी मुद्दाम तिथे ते दाखवत आहे की कसे पेंटिंग आहेत काढलेले तिथे. बघा हत्तीवर बसलेले किंवा घोड्यावर बसलेले, हत्ती, घोडे असं सगळे काही देवदेवतांचे फोटो आहेत या ठिकाणी. काही लोककलेचे फोटो, लोककला कशी असते ते दाखवलेलं आहे, त्याचे नमुने दाखवले. इथे नवरदेव नवरी असे म्हणजे अशी पेंटिंग केलेली आहेत. हे बघा इथे अंबारी तिथे दाखवलेली आहे की नवरी कशी जाते. तर तुम्हाला अजून एक भाग येणार आहे या रंगमहालाचा.